या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावरती आहेत। ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे। तसेच मागील 10 वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे। त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून यावेळेस काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या अडीअडचणी नाही सोडवल्या तर माझे कान पकडा अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले। सोमवारी प्रणिती यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला। या दौऱ्यात त्या बोलत होत्या। प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपनं मागील 10 वर्षात काहीच काम केलेलं नाही। महागाई प्रचंड वाढली आहे, बेरोजगारीनं उच्चांक गाठलाय, पाणी प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरलाय, दुधाला भाव नाही, खतांचे दर दुपटीने वाढलेत, जीएसटीनं सर्वसामान्य जनता मेटीकुटीला आली आहे, चारा छावण्या बंद झालेल्या आहेत, त्यांनी चारा छावण्याची मागील बिलं देखील अदा केलेली नाहीत, निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील असं आश्वासन देत आहेत। मात्र भाजप फक्त आश्वासन देते, अंमलबजावणी होत नाही। प्रणिती यांनी आज मोहोळ तालुक्यातील यावली, तावशी, चिखली, वडाचीवाडी, हिवरे, देवडी, वाफळे, शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी, एवती, कान्हेरी, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे या गावांना भेटी दिल्या। या भेटी दरम्यान प्रणिती यांनी महागाई, बेरोजगारी, पाणी प्रश्न या मुद्द्यांवरून भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। यावेळी सीमा पाटील, अशोक भोसले, सुलतान तांबोळी, शिवसेनेचे महेश देशमुख, राजेश पवार, खांडेकर काका, शाहीन शेख मॅडम, दाजी खांडेकर, संदीप पाटील, तुकाराम माने, सत्यवान देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। वाफळे गावात प्राप्त झाली नाही। हे एकमेव गाव आहे जे डावळलं गेलं, मोहोळ तालुका वाफळे गाव। पत्र पण पाठवलं, त्यांच्या कानावर ग्रामपंचायत ठराव लागेल आणि त्याच्यावर मी पत्र आज मी करून घेतले, पण तरी रेकॉर्डमध्ये आता धान्य पण मिळत नाही, रॉकेट पण बंद केलं, तुम्हाला जीएसटीच्या मारा आहे, पीक विमाचे पैसे पण अजून कोणाला मिळाले नाही। पूर्ण जिल्ह्यात दुष्काळ निधी पण अजून मिळाली नाही। पीक विमाची नावं येतात पण मंजुरी त्या ठिकाणी मिळत नाही। शेतीला दर नाही, दुधाला दर नाही, कांद्याची निर्यात बंद केली, त्या मार्केट कमिटीमध्ये यायला कांदा सडक पडला, चारा बंदी केली जिल्ह्यामध्ये, छावण्यांची मागची बिलं अजून दिली नाही आणि म्हणतात नवीन छावण्याला, म्हणजे काय केलं शेतकऱ्यांसाठी? लोकांनाच नाही भेटला सर्व निवडणुकीचा फायदा घ्यायचा आहे आणि काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, उद्या पाण्याचा सगळं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार साहेब गट, आम्ही तळागाळातले पक्ष आणि आम्ही महाविकास आघाडी एकत्र लोकांसाठी आलो। म्हणून जर पक्ष सभा घेतल्या आणि जर एकतर्फीच भाषणं झाली तर मग त्याचा उपयोग काय? लोकशाही टिकणारच नाही, म्हणून टिकणार नाही। आणि हे मी का म्हणतोय, कारण का जो भारतीय जनता पक्ष आहे तो आज हे संविधान बदलण्याचं कारस्थान या ठिकाणी करत आहे। संविधान जर बदललं तर आरक्षण तर टिकणार नाही, ही महत्वाची गोष्ट आहे। आज माझे बांधव सगळीकडे आरक्षणासाठी आंदोलन करतायत, सगळेजण आरक्षणासाठी आंदोलन, एकीकडे आंदोलन चाललंय, दुसरीकडे लाठीचार्ज होतो, एकीकडे आंदोलनाच्या आरक्षणाच्या नावाखाली एक दिवसीय अधिवेशन घेतात। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।